श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 8 श्री गणेशाय नमः. मच्छिंद्रनाथ वज्रेश्वरी सोडून पुढे उत्तरेकडे गेले. द्वारकेला जाऊन त्यांनी गोमती नदी स्नान केले. नंतर ते शरयू नदीतीरी अयोध्या नगरीला गेले. तेथे रामवंशातील पशुपत नावाचा राजा होता. तो रामाच्या देवालयात पूजेसाठी गेला होता. त्याच्याबरोबर फार मोठे सैन्य होते. देवालयातही अपरंपरा गर्दी होती. मच्छिंद्रनाथही त्याच वेळी दर्शनासाठी देवालयात शिरले होते. देवालय म्हणजे मंदिर. तेव्हा तेथील द्वारपालाने त्याला अडवलं आणि म्हटले, ए मूर्खा, कान फाट्या, मागे हो, चाललास कुठे? राजेसाहेब दर्शनाला आले आहेत, दिसत नाही का तुला? मागे हट. असे ओरडून मच्छिंद्राला त्यांनी मागे ढकलून दिले. मच्छिंद्राने राग आवरला. चाकरांवर क्रोध करणे योग्य नाही. हे बिचाऱ्या धण्याचे स्वाधीन. बरे, आता राजाला शिक्षा करावी तो लाखांचा पोशिंदा. त्याची हानी म्हणजे सर्व प्रजेची हानी. म्हणून राजालाही कठोर शिक्षा करून चालणार नाही. असा विचार करून मच्छिंद्रनाथ मंदिराबाहेरच्या गर्दीत थांबले. देवालयात राजा राममूर्तीसमोर साष्टांग नमस्कार घालत होता. मच्छिंद्राने गुप्तपणे भस्मावर स्पर्शास्त्र मंत्रून त्याच्या दिशेने ते टाकले. राजावर त्याचा असा प्रभाव पडला की तो दंडवत घालून जो पडला होता तो भूमीला चिकटूनच राहिला. रामाच्या मूर्तीसमोर राजा पडलेला, त्याला उठताच येईना. सगळे लोक पाहत राहिले. सर्वच गोंधळ झाला. कोणीतरी योग्याचा अपमान झाला असणार, म्हणूनच राजाची अशी अवस्था झाली, असं सर्व लोक बोलू लागले. सर्वत्र शोध घेऊ लागले. द्वारपालांकडून मच्छिंद्रनाथांचा शोध लागला. मग मंत्री येऊन त्याच्या पाया पडले व काकुळतीला येऊन त्याला विनवू लागले. त्यांची दया येऊन मग नाथाने विभक्त मंत्र जपून राजाला सोडविले. राजा उठला. तोही नाथाला शरण आला. मच्छिंद्रनाथांचे नाव कळता तो आनंदाने गहिवरला. त्याने आधीच मच्छिंद्रनाथांची कीर्ती ऐकली होती. तेव्हा प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने मोठ्या सन्मानाने मच्छिंद्रनाथांना राजवाड्यात नेले आणि त्यांचा मोठा सत्कार सन्मान केला. राजाने मच्छिंद्रनाथांची सेवा इतकी मनोभावे केली की त्याच्यावर मच्छिंद्रनाथ प्रसन्न झाले. मच्छिंद्रनाथ म्हणाले, राजा, तुझी काय इच्छा आहे ती मला सांग, मी पूर्ण करीन. तेव्हा राजा हात जोडून म्हणाला, महाराज, मी रामचंद्राच्या वंशातला आहे. मला त्यांचे दर्शन होईल तर मी स्वतःला फार धन्य समजेन. मच्छिंद्रनाथाने राजाचे म्हणणे मान्य करून राजाला सभागृहाच्या बाहेर मोकळ्या पटांगणात नेऊन आपले अमोघ अस्त्र म्हणजे वाताकर्षण अस्त्र काढले. भस्माची चिमूट मंत्र म्हणून त्याने सूर्यावर फेकली. त्यामुळे रथाचा आधार असे जे वायुचक्र ते आकृष्ट झाले व सूर्याचा रथ पृथ्वीवर उतरला. त्याचे तेज इतके दाहक झाले की पृथ्वीवर सगळीकडे अग्नी भडकला व सृष्टी जळू लागली. ते पाहून मच्छिंद्रनाथाने जलदास्त्राचा प्रयोग करून तो भयंकर अग्नी शांत केला. सूर्य मात्र वाताकर्षण अस्त्रामुळे अश्व अरुणांसह निश्चेष्ट पडला होता. त्यामुळे स्वर्गातील सर्व देवांचे तेजही क्षीण झाले व त्यांचे मुख्य ब्रह्मा, विष्णू, शंकर हे पृथ्वीवर आले. मच्छिंद्र सर्वांचा आवडता होता, पण त्याने सूर्याची अशी वाईट स्थिती केल्यामुळं ते दुःखी झाले. त्यातले भगवान विष्णू मच्छिंद्राला म्हणाले, मच्छिंद्रा, या जगमित्र सूर्यावर तू अन्यायाने हे अस्त्र का उपयोगात आणलेस? मच्छिंद्रनाथाने उत्तर दिले, हा पाशुपत राजा सूर्यवंशातला आहे. सूर्याने कधीतरी या आपल्या वंशराजाची साधी इच्छा तरी पूर्ण केली आहे का? विष्णू म्हणाला, मग तुझी काय इच्छा आहे?
मच्छिंद्रनाथ म्हणाला, पाशुपत राजाला सूर्याने नित्य सहाय्य केले पाहिजे. रामदर्शन करण्याची त्याची इच्छा आहे. ती सूर्याने पूर्ण केली पाहिजे. आणि माझ्या शाबरी विद्येत आपण स्वतः नाममंत्राच्या ठायी राहून सिद्धी दिली पाहिजे. विष्णू म्हणाले, तुझे हे काम करण्याचे सूर्य मान्य करीन. तू त्याला आधी सावध कर. मच्छिंद्रनाथ म्हणाला, कृपा करून आधी या राजाला रामप्रभूचे दर्शन घडवा, मगच सूर्याला सोडवीन. त्याचे हे बोलणे झाले तेच स्वतः रामचंद्र व लक्ष्मण प्रगट झाले. त्याचे दर्शन होताच शंकरांना अत्यंत आनंद झाला. पाशुपत राजाला खूप आनंद झाला आणि मच्छिंद्राने रामचरणी मस्तक ठेवले. तोच रामाने त्याला उठवून आलिंगन दिले. मच्छिंद्रनाथ रामाला म्हणाला, रामचंद्रा, तुझे नाम सर्व नामात श्रेष्ठ आहे. तुला माझी अशी विनंती आहे की मी रचलेल्या शाबरी विद्येतील मंत्रांना नेहमी तुझे सहाय्य मिळावे आणि जर तशी इच्छा नसली तर कोदंड सच्च करावे व माझ्याशी युद्धाला यावे. त्याचे वीरश्रीयुक्त बोलणे ऐकून रामाला कौतुकच वाटले. तो म्हणाला, मच्छिंद्रा, तिन्ही देवांची एकत्र असलेली शक्ती म्हणजे दत्तात्रय. त्यांनी तुला सर्व विद्या दिल्या आहेत. सर्व देव तुझ्या मंत्रांचे सहाय्य करते आहेत. मग मी तरी वेगळा का राहीन? तुझ्या मंत्रात माझे नाव येईल. तिथे मी सर्व शक्तींसह सहाय्याला येईल. तू कवी म्हणजे विष्णूचाच अवतार. तुझे व माझे ऐक्यच आहे नव्हे का? तू धन्य आहेस. माझ्याच वंशजाला माझे दर्शन घडविलेस. आता हा सर्व सृष्टीचा प्राण असा सूर्य मात्र अजून व्यर्थ बांधून ठेवला आहेस. त्याला पुन्हा सावध कर. ते ऐकून मच्छिंद्र व सर्व देवही संतोष पावले. नाथाने लगेच वाताकर्षण मंत्र आवरून घेतला. सूर्याची बंधनातून सुटका झाली. तो इकडे तिकडे पाहू लागला. तेव्हा सर्व देव जमलेले त्याला दिसले. आपल्याला कोणत्या योगी वीर पुरुषाने बद्ध केले हे पाहण्याची इच्छा सूर्याने प्रगट केली. देवानी मच्छिंद्राला सांगितले, सूर्यदेव तुम्हाला दर्शनाला बोलवित आहेत. मच्छिंद्रनाथ निघाला. पण सूर्याच्या दाहकतेविरुद्ध उपाय म्हणून त्याने चंद्रास्त्राचा जप करून मागे व पुढे असे 2 शीतलचंद्र उत्पन्न केले. पर्जन्यस्त्राने सतत थंड पाणी अंगावर पडत राहील अशी योजना केली व नंतर सूर्याचे दर्शन घेतले. विष्णूजवळ सूर्याने मच्छिंद्रनाथांची चौकशी केली. तो कविनारायण असून कलियुगात ईश्वरी कार्य करीत आहे असे कळाले. तेव्हा सूर्याने त्याला वरदान देऊन शाबरी विद्येला सहाय्य करीन असे आश्वासन दिले. त्यानंतर अरुणाने 7 अश्वांना गती दिली व सूर्य गगनमार्गाने प्रवास करू लागला. सर्व देव, रामचंद्र व लक्ष्मण हेही स्वस्थानी गेले. राजासह मच्छिंद्रनाथ राम मंदिरात गेला. तेथे यथासांग पूजा करून व पाशुपताचा निरोप घेऊन तो अयोध्येतून पुढे वंग देशात गेला. इति श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 8 संपूर्ण. गोरक्ष जालंधर चरपडाच अडभंग काणिफ मच्छिंद्र राध्या चौरंगी रेवणाक भरती संज्ञा भूम्या बभूर नवनाथ सिद्धा आदेश.